जानकारी हासिल कर रहे थे। यस हौदा किस विषय के बारे में? एक शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहा है। उस ईमानदार सम्मेलन में ईमान आना जरूरी है, अतिथि होना आवश्यक है। इसलिए ईमानदार कार्यकर्ताओं ने क्या करता है, उन्हें एक आमंत्रित पत्र लिखता है। यस, एक आमंत्रित पत्र लिखता है। उस पत्र में ईमानदार सम्मेलन का उद्घाटन करने के लिए आमंत्रित दिया गया है। प्रस्तुत व्यंग्य रचना में लेखक परसाई जी को आमंत्रण पत्र भेजता है। प्रस्तुत व्यंग्य रचना में लेखक को सम्मेलन के कार्यकर्ताओं ने आयोजनकर्ताओं ने एक पत्र भेजा। उसमें सविस्तार से उसको आमंत्रित दिया था। तो पत्र में लिखा था आप देश के प्रसिद्ध ईमानदार थे। सो लेखक को मान लिया है उन्होंने। ईमानदार सम्मेलन के कार्यकर्ताओं ने लेखक को देश के प्रसिद्ध ईमानदार माना। इतना ही नहीं, सो ईमानदार सम्मेलन के कार्यकर्ताओं की प्रार्थना है कि ईमानदार सम्मेलन का उद्घाटन करें। आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं, आप आइए, इस सम्मेलन का उद्घाटन आपकी हाथ से ही उद्घाटन होना है करके पत्र में लिखा था। इतना ही नहीं, हम आपको आने जाने का पहला दर्जा का किराया भी देंगे। अगर आप आ गए तो पहले दर्जों का किराया, पहले दर्जों का दाम को हम देंगे। उस साथ आवास, भोजन आदि का उत्तम व्यवस्था भी करेंगे। आपकी आगमन से ईमानदारों तथा उदयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी करके उस आमंत्रण पत्र में इस प्रकार लिखा था। लेखक को मिला पत्र, लेखक पढ़ा, सो मुझे क्यों राष्ट्रीय स्तर की ईमानदार मान दिया। उन्होंने स्वयं प्रश्न करता है, ऐसे कुछ भी मैंने क्या भी नहीं किया, मैंने कुछ नहीं किया जिसे ईमानदार कैसे मानूं। फिर तो सम्मेलन कार्यकर्ताओं ने मुझे राष्ट्रीय स्तर की ईमानदार क्यों मान दिया करके स्वयं प्रश्न करके सोचता रहता है। तो आमंत्रण पत्र तो मिल गया, सो लेखक क्या किया, मैं गया। लेखक कह रहा है
मैं गया, उन्होंने मुझे बुलाया, उन्होंने मुझे बुलाया, मैं गया। तो लेखक ने ईमानदार सम्मेलन उद्घाटन करने के लिए गए। लेकिन हल्पिया कहता हूं, मैं हल्पिया कहता हूं, मैं सच कहता हूं, हल्पिया कहता हूं अर्थ होता है मैं सच कहता हूं, मैं यहाँ हिसाब लगाकर गया, मैं हिसाब लगाकर ನಾನು ಲೆಕ್ಕ ಹಾಕೊಂಡು ಹೋದೆ, हिसाब लगाकर गया मैंने कि दूसरे राज्य में जाऊंगा, पहले राज्य का किराया लूंगा। उन्होंने हिसाब लगा लिया, लेखा कर लिया, दिमाग में उन्होंने हिसाब लगा कर गया। तो पहले दर्जे में गए, जाने के लिए आमंत्रण मिला था, आने के लिए उन्हें सोच लिया मैं दूसरे दर्जे में जाऊं, पहला दर्जा का वहां गिरेगा मालूम करके सोचा। यहाँ मालूम हो जाता है बेईमानी, लेखक का बेईमानी पर्दाफाश यहाँ होता है, लेखक का पर्दाफाश यहाँ प्रस्तुत होता है। जो देखिए कहा लेखक तो ईमानदार नहीं समझ सकते, हम यहाँ से ही समझ सकते, लेकिन वो ईमानदार नहीं है, वही बोल रहा है, वो कैसे मान लिया करके समझ लिया है। यहाँ पहले दर्जे में जाओ, सॉरी दूसरे दर्जे में जाओ, पहले का किराया लूंगा करके उन्हें खुद बोल रहा है, ये कैसे ईमानदार है। तो यहाँ कहता है इस तरह 150 रुपए बचेगा, मैं इसे करूंगा तो दूसरे दर्जे में जाकर पहले दर्जे का लूंगा तो मुझे बराबर 150 पैसे मिल जाएगा करके उन्हें हिसाब लगाकर गया। यहाँ बेईमानी कहलाएगी। लेखक को बेईमानी कहाँ कहलाएगी, प्रश्न आ जाएगा आपको। बेईमानी कहलाएगी, कश्मीरी सेब में भी आ गया है, यहाँ भी यहाँ प्रश्न आ जाएगा, आपको याद रहना चाहिए। कश्मीरी सेब में भी वहाँ धोखाबाजी का विवाह हुआ था, धोखाबाजी का विवाह हुआ था, वहाँ भी बेईमानी कहलाया गया। सो यहाँ भी समझा रहा है, सो यहाँ बेईमानी कहलाएगी। सो लेकर दूसरे दर्जे में जाकर पहले का किराया लेगा तो यहाँ बेईमानी कहलाएगी करके यही कहता है। पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों? उन लोगों ने ಅವರು ಸಮ್ಮೇಳನ ಕಾರ್ಯಕರ್ತರವೇ ಮುझे ನನಗೆ ಯಾಕೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ತರದ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಗುರುತಿಸಿದ್ರು, ಯಾಕೆ ಅನ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತ स्वयं प्रश्न करता है। स्वयं प्रश्न करके तो अभी जा रहा है स्टेशन पर, मेरा खूब स्वागत हुआ। ये कहने गया ईमानदार सम्मेलन में गया, है ना, ईमानदार सम्मेलन के लिए गया तो ये स्टेशन पर गए, रेलवे स्टेशन पर गए। ये चित्र दिखाया ना, एक चित्र दिखा है, रेलवे स्टेशन का एक चित्र दिखाया है। तो स्टेशन पर मीन्स रेलवे स्टेशन पर वे लेखक का खूब सुंदर अद्भुत, लेखक का खूब अद्भुत या सुंदर स्वागत किए। सभी सम्मेलन कार्यकर्ताओं ने आकर लेखक को शानदार से खूब से अद्भुत स्वागत दिया। आप बड़े ईमानदार है, आइए सर आइए करके बड़े बड़े फूल मालाएं लाए थे, बड़े बड़े फूल मालाएं लाए थे। देखिए लगभग
10 बड़ी फूल मालाएं पहनाई गई। लगभग सरिसुमारू 10 फूल मालाएं ಹೂವಿನ ಮಾಲೆಗಳನ್ನ ಅವರಿಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ पहनाई गई। बड़ा बड़ा फूल मालाएं लाए, 10 फूल मालाएं लाकर उसको पहना दिया। देखिए लेकर को फूल मालाएं ऐसे डाला है ना, चित्र देख लिया। सोचा देख वहां भी हिसाब लगा रहा है उन्हें, वहां भी हिसाब लगा रहा है, सोच रहा है लेकर क्या सोचा, आसपास कोई माली होता तो, आसपास कोई माली होता तो फूल मालाएं भी बेच लेता। ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಯಾರಾದರೂ ಮಾಲಿ ಇದ್ದಿದ್ರೆ, ಕೂಲಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ಈ ಹೂವುಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಮಾರಬಹುದಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಅವಾಗಲೂ ಕೂಡ ದುಡ್ಡು ಬರೋದಲ್ಲ, ಕಿರಾಯ मिल जाएगा, वहां भी पैसा मिल जाएगा। देख लेकर ईमानदार है, राष्ट्रीय स्तर के ईमानदार का सोच कैसे रहता है। उन्हें पहला ही उसका पर्दाफाश हुआ। क्या हुआ पर्दाफाश, दूसरे दर्जे में जाऊं, पहला का किनारा उल्लंघन करके पहला पॉइंट ले लिया हमने। अभी दूसरा पॉइंट लेकर का पर्दाफाश हो रहा है, उसका व्यक्तित्व का चित्रित अनावरण ಆಗ್ತಾ ಇದೆ। यस पर्दाफाश अनावरण ಆಗ್ತಾ ಇದೆ, उसका व्यक्तित्व का अनावरण ಆಗ್ತಾ ಇದೆ। पहले अभी उनका सोच है आसपास कोई माली होता तो फूल मालाएं भी बेच देता। अभी टेक्स्ट बुक में क्वेश्चन है, टेक्स्ट बुक में क्वेश्चन है बच्चों, देख लीजिए वो क्वेश्चन है। देखिए 2-3 वाक्य में क्वेश्चन आएगा। तो फूल मालाएं मिलने पर लेकर क्या सोचने लगे, दूसरा प्रश्न है ना। फूल मालाएं मिलने पर लेकर क्या सोचने लगे, ಹೂಗಳು ಸಿಕ್ಕ ಹೂ ಮಾಲೆಗಳು ಸಿಕ್ಕ ಮೇಲೆ ಲೇಖಕರು ಏನಂತ ಯೋಚಿಸಿದ್ರು। सोचा कि आसपास कोई माली होता तो, यस आसपास कोई माली होता तो फूल माले भी बेच लेता करके सोचता है। क्या ठीक है, मुझे होटल के एक बड़े कमरे में लाया गया। लेखक को एक बड़े कमरे में, होटल के बड़े कमरे, ಲೇಖಕರಿಗೆ ಹೋಟೆಲಿನ ದೊಡ್ಡ ರೂಮಿನಲ್ಲಿ ಉಳಿಸಿದ್ರು। लाया गया मेरे कमरे के बाएं और सामने 2 हाल थे। ಅವನ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮುಂಗಡೆ ಸಾಮನೆ ಇದ್ದು 2 ಹಾಲ್ಗಳಿದ್ವು, जिनमें ಅದರಲ್ಲಿ लगभग 30-35 प्रतिनिधि ठहरे थे। प्रतिनिधि डेलीगेट्स अंग्रेजी में कहते हैं डेलीगेट्स, हिंदी में कहते हैं प्रतिनिधि। सो उस हाल में 2 हाल था, उस हाल में कितना लोग, 30-35। अंडरलाइन कौन सा समास है, कौन सा समास है, संख्यावाचक है दोनों। वी को हाइफन आ गया तो वही संख्यावाचक नहीं है, मतलब संख्यावाचक है कौन सा, देखिए वह समझ लीजिए, वो शब्द पहला शब्द संख्यावाचक अगर हाइफन आ गया तो भी आप समझ लेना है द्विगु समास। ಸಂಖ್ಯಾವಾಚಕ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ದ್ವಿಗು ಸಮಾಸ ಆಗುತ್ತೆ, ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ ಆಗುತ್ತೆ। ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್? ಎಸ್
प्रतिनिधि ठहरे थे। मेरे दो ईमानदार साथी भी मेरे ही कमरे में आ गए। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನನ್ನ ಇಬ್ಬರು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಗೆಳೆಯರು ಕೂಡ ನನ್ನ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ ಬಂದ್ರು. मैंने सोचा ಪಾಪ ಇಬ್ರು ಇಮಾನ್ದಾರ್ ಬಂದ್ಮೇಲೆ, ಇಬ್ರು ಸ್ನೇಹಿತರು ಬಂದ್ಮೇಲೆ ಕುಚಸ್ತ ಏನ್ ಕಾ मैं सोचा ताला लगाया जाएगा तो उन्हें तकलीफ होगी. ನಾನು ಮುಂದೆ ಬೀಗ ಹಾಕಿದ್ರೆ ताला लगाया जाए तो ये दोनों साथियों को बहुत तकलीफ हो जाएगा, इसलिए मैंने ताला नहीं लगाया. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಬೀಗವನ್ನ ಹಾಗೆ सुनने. उद्घाटन शानदार हुआ. सम्मेलन में उद्घाटन कर दिया. बहुत शानदार हुआ, वैभव पूर्णवाಯಿತು. ಉದ್ಘಾಟನೆ ತುಂಬಾ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತಲ್ಲಿ. बड़ी शानदार हुआ. मैंने लगभग 1 घंटे तक भाषण दिया. सो उद्घाटन होने के बाद, ईमानदार सम्मेलन का उद्घाटन होने के बाद लगभग सरिसुमारू 1 घंटे तक लेकर भाषण करता है. लगभग 1 घंटे तक भाषण करता है. उसके बाद लोग जा चुके थे. भाषण होने के बाद, लेखक का भाषण होने के बाद लोग जा चुके थे. लोग होगिದ್ರು. मैं था मुख्य अतिथि. क्या करें? मुख्य अतिथि. देखिए अभी अकेला है, मुख्य अतिथि बचा हुआ है सम्मेलन में. सभी लोग ऑलरेडी जा चुके और ಎಲ್ಲ ಜನರು ಆಲ್ರೆಡಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. मैं था मुख्य अतिथि. मैं मुख्य अतिथि थे. मुझसे लोग बातें कर रहे थे. ಕೆಲವರು ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. मैं चलने लगा. ನಾನು ಹೊರಡೋದಕ್ಕೆ ಆರಂಭಿಸಿದೆ. तो चप्पल पहनाने गया. ಅಪ್ಪ ಲೇಖಕರು ಚಪ್ಪಲೆ ಬಿಟ್ಟು ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದರೆ, ಆದರೆ ಈಗ ಚಪ್ಪಲೆ ಹಾಕೋಣ ಅಂತ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ, ಪಾದರಕ್ಷೆ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನು ಪಾದರಕ್ಷೆ? देखा मेरे चप्पले गायब थी. ನನ್ನ ಚಪ್ಪಲೆಯನ್ನು ಯಾರೋ ಎಸ್ಕೇಪ್ ಮಾಡೋರೆ, ಯಾರು ಕತ್ಕೊಂಡು ಹೋಗೋರೆ. ईमानदार सम्मेलन में ईमानदार का मुख्य अतिथि का चप्पल गायब. सो ईमानदार सम्मेलन है, प्रामाणिक सम्मेलन. वो आने वाला भी ईमानदार सम्मेलन में आने वाला भी कैसे रहना है? ईमानदार रहना है. तो ईमानदार सम्मेलन में मुख्य अतिथि का चप्पल गायब होता है. तो ये कैसे ईमानदार सम्मेलन है? कैसे है? सो ईमानदार ने क्या समझ लिया? लेखक ने क्या समझ लिया? नई और अच्छे चप्पले थे. ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಹೊಸದು ಮತ್ತೆ अच्छे ಒಳ್ಳೆಯ ಚಪ್ಪಲಿಗಳಿತ್ತು. ಒಳ್ಳೆಯ ಚಪ್ಪಲಿ ಮತ್ತೆ ಹೊಸದಾಗಿತ್ತು. गायब हो गया है. तो लेखक को याद रहना है बच्चों, उन्हें हिसाब लगा कर आया था. उन्हें हिसाब लगा कर आया था. दूसरे दर्जे में जाऊंगा, पहले का दर्जा लूंगा करके सोचा था. वह बेमनाई कराएगी. दूसरी बार सोचा, स्टेशन पर खूब स्वागत हुआ, फूलमाले पहन लिया, पहनाया गया. तो वहां भी सोचा आसपास कोई माली होता तो फूलमाला भी बेच लेता. अभी उसका हालत क्या हो रहा है? उनका चप्पल भी गायब हो गया. उनका नए अच्छे चप्पल गायब हो गया.
अब वहां एक जोड़ी फटी पुरानी चप्पले बची थी. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹಳೆಯದಾದಂತ ಹರಿದೋಗಿರುವಂತ ಒಂದು ಜೊತೆ ಚಪ್ಪಲಿ ಮಾತ್ರ ಉಳ್ಕೊಂಡಿತ್ತು. ಫಟಿ ಪುರಾಣಿ ಚಪ್ಪಲಿ ಬಚಿ ಥಿ. ಹಳೆಯದಾದಂತ ಹರಿದಿರುವಂತ ಒಂದು ಚಪ್ಪಲೆ ಅದರಷ್ಟೇ ಉಳಿದಿತ್ತು. ಮೇಲೆ ಉನ್ನೇಹಿ ಪೇರಿಯ ನಾನು ಅದನ್ನೇ ಹಾಕೊಂಡೆ. ಅನಿವಾರ್ಯ ಮತ್ತೆ ಹಾಕಬೇಕಲ್ವಾ ಅಲ್ವಾ. फैल गई ये विचार ईमानदार सम्मेलन में फैल गई. मेरी नई चप्पले कहीं फैल गया. लेखकರ ईमानदार चप्पले ಯಾರು ಕದ್ಬಿಟ್ಟಾರೆ, ಯಾರು ಹಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇಡೀ ಸಮ್ಮೇಳನದ ವಿಚಾರ ತಲುಪಿತು. एक ईमानदार डेलीगेट मेरे कमरे में आए. ಒಬ್ಬ ಇಮಾನ್ದಾರ್ ಪ್ರತಿನಿಧಿ, ಒಬ್ಬ ಇಮಾನ್ದಾರ್ ಡೆಲಿಗೇಟ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ನನ್ನ ರೂಮಿಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಕರೆಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾರಂತೆ ಏನಂತಂದ್ರೆ, ಕ್ಯಾ ಆಪಿ ಚಪ್ಪಲೆ ಕೋಯಿ ಪಹನ್ ಗಯಾ. ಏನು ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲೆಯನ್ನ ಯಾರೋ ಹಾಕೊಂಡ್ರಂತೆ, ಹೌದಾ? ಒಬ್ಬ ಪ್ರತಿ ಅವ್ರಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಲೇಖಕರ ರೂಮಿಗೆ ಬಂದು ಏನ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರೆ ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲೆ ಯಾರು ಎಸ್ಕೇಪ್ ಮಾಡಿದ್ರು, ಹೌದಾ? ಆಗ ಲೇಖಕ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮೈನೆ ಕಹಾ, ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಹಾ ಹೌದು, ಮೇರಾ ಚಪ್ಪಲ್ ಕಿಸಿನೇ पहन कर गया. इतने बड़े जलस में चप्पले की अदल बदल की जाती है. इनका ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಜಲಸ್ में ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಅದಲಿ ಬದಲಿ ಆಗೋದು ಅದಲ್ ಬದಲ್ ಅದಲ್ ಬದಲ್ हो ही जाती है. ಅದಲ್ ಬದಲ್ ಅಂದ್ರೆ ಅದಲಿ ಬದಲಿ ಆಗೋದು ಸಹಜ. फिर मैंने ध्यान से देखा. ಆಗ ಲೇಖಕರು ಆ ಪ್ರತಿನಿಧಿಯ ಆ ಡೆಲಿಗೇಟ್ ನ ಕಾಲನ್ನ ಗಮನವಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ. उनके पाँव में मेरे ही चप्पले थे. ಅವನ ಕಾಲಲ್ಲಿಯೇ ನನ್ನ ಚಪ್ಪಲೆ ಇತ್ತು. ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರೆ, ತೇರ ಚಪ್ಪಲ್ ಗಯಬ್ ಹೋ ಗಯಾ ಕ್ಯಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ನಿನಗೆ ಉರಿಯಲ್ಲೇನು, ಉರಿಯಲ್ಲೇನು, ಸಿಟ್ಟು ಇಲ್ಲ, क्रोध आता है, गुस्सा आता है ना. सो लेखक को ध्यान से उनके पाँव को देखा तो उस डेलीगेट ने भी क्या चप्पले पहन लिया था, पहना हुआ था, हाಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲ. ಆಗ वह मेरे ही चप्पल देख रहे थे. ಅವನು ನನ್ನ ಕಾಲಲ್ಲಿರುವಂತಹ ಚಪ್ಪಲೆಯನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು. ಏಕೆಂದ್ರೆ ಆ ಚಪ್ಪಲಿ ಯಾರ್ದು? उनका ही है. लेखक का चप्पल ने पहन लिया था, प्रति ये डेलीगेट ने पहन लिया था. उनका चप्पल लेखक ने पहन लिया था. ये बहुत करके उनकी थी आ चप्पले, हरदोगिरो चप्पले उन्हें इತ್ತು. वह बेहिचक मुझे समझाने लगे. बेहिचक बेहिचक कौन सा समास है? बे से आने वाला शब्द पावर समास. गुड. पर वह बेहिचक से निर्भयವಾಗಿ निसंकोचವಾಗಿ मुझे समझाने लगे. ನನಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಹೇಳ್ತಾ देखिए चप्पल एक जगह नहीं उतारनी चाहिए. एक चप्पले वहां उतारिए तो दूसरे 10 फीट दूर, तब चप्पले चोरी नहीं होती. उपदेश माध्यमिका डेलीगेट ये डेलीगेट ने लेखक को उपदेश दे रहा है, समझा रहा है. कैसे? देखिए, नोड़ी सुनिए,
चप्पलें एक जगह नहीं उतारनी चाहिए. ಚಪ್ಪಲೆಯನ್ನ ಒಂದೇ ಚಪ್ಪಲಿನ ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಿಡಬಾರ್ದು. एक चप्पल ಒಂದು ಕಾಲಿನ ಚಪ್ಪಲ್ यहाँ उतारिए, ಇಲ್ಲಿ ಇಳಿಸಬೇಕು. दूसरी चप्पल 10 फुट दूर. ಇನ್ನೊಂದು ಚಪ್ಪಲೆ 10 ಅಡಿ ದೂರದಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಡಬೇಕು. ಒಂದು ಚಪ್ಪಲೆ ಅಲ್ಲಿ, ಒಂದು ಚಪ್ಪಲೆ ಅಲ್ಲಿ. तब चप्पल सही चोरी नहीं होती. आधा चप्पल चोरी ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಕಳ್ಳತನ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಉಪದೇಶ ಕೊಟ್ಟ. ಈ ಸ್ಟೋರಿಯನ್ನ ಕಲ್ತ್ಕೊಂಡು ನಾನು ಕೂಡ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಮಕ್ಕಳ ಕೇಳಿ, ನನ್ನ ಲೈಫಲ್ಲಿ ಈ ಸ್ಟೋರಿಯನ್ನ ಕಲ್ತ್ಕೊಂಡೆ. ಓದಿದೆ ಒಂದ್ಸರಿ ಚೆನ್ನಾಗಿ. ಟೂರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಹುಬ್ಳಿ 3000 ಮಠಕ್ಕೆ ಹೋದ್ವಿ. ಊಟಕ್ಕಂತ ಹೋದ್ವಿ. ತುಂಬಾ ಜನ ಇತ್ತು. ಈ ಪಾಠ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲ. ನಾನು ಮಾಡಿದೆ, ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿ ಹೊಸ ಚಪ್ಪಲಿ ಇತ್ತು. ಏನ್ ಮಾಡಿದೆ, ನಾನು ಕೂಡ ಆ ಚಪ್ಪಲಿನ ಒಂದು ಚಪ್ಪಲಿನ ಆ ಕಡೆ ಬಿಟ್ಟೆ, ಇನ್ನೊಂದು ಚಪ್ಪಲಿನ ಅವ್ರ ದೂರದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟೆ. ಆದ್ರೂ ಸಹ ಕಳ್ಳರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನ ಎಗಿರಿಸಿದ್ರು. ಹಿಂಗಾಗಿ ನನ್ನ ಲೈಫಲ್ಲೇ 2014 ಆಗಿದ್ದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್. ಮತ್ತೆ ಹುಬ್ಳಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಚಕ್ರವರ್ತಿಗಳಲ್ಲ ಹುಬ್ಳಿ ಇಳಿದೆ. ಸ್ಲಿಪ್ಪನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆ ಕಡೆ ಗೋಪುರ ಪ್ರಯಾಣ ಬೆಳೆಸಿದ್ವಿ. ಹೊಸ ಚಪ್ಪಲಿ ಕಳ್ಕೊಂಡೆ 3000 ಮಠದಲ್ಲಿ. ಹುಬ್ಳಿಯ 3000 ಮಠ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಹೀಗೆ ಲೇಖಕರ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಈ ಪಾಠವನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಅದು ಮಾಡಿದ್ದೆ. ಆ ಸ್ಲಿಪ್ಪರು ಕೂಡ ಕಳ್ಳತನ ಆಗಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಕೂಡ ಏನಾಗಿದೆ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, एक चप्पल यहाँ उतारिए, दूसरा चप्पल 10 फुट दूर उतारना चाहिए करके तब चोरी नहीं होती है, ಕಳ್ಳತನ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಉಪದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. तो कोई भी पहले एक ही जगह जोड़ी होगी, ಒಂದೇ ಜಾಗ ಜೋಡಿ ಇದ್ರೆ कोई भी पहन लेगा. ಯಾರಾದ್ರೂ ಹಾಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. मैंने ऐसे ही किया था, ನಾನು ಹಂಗೆ ಮಾಡಿದೆ ಕಣಪ್ಪ. ಅವ್ರು ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಹಾಕೊಂಡು ಉಪದೇಶ ಕೊಟ್ರೆ ಸ್ಲಿಪ್ ಅಲ್ವಾ, ನೋಡಿ ನಾನು ಹಂಗೆ ಮಾಡಿದೆ ಕಣೋ, ನಿಜ. ನಾನು ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಬಿಟ್ಟಿದೆ, ಚಪ್ಪಲಿ ಕಳ್ಳತನ ಆಗಿಲ್ಲ, ಚೋರಿ ಆಗಿಲ್ಲ. ನೋಡು, ನೀನು ಸ್ಲಿಪ್ಪರು ಒಂದು ಜೋಡಿ ಮುಂದೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದೆ, ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಅಂತ ಯುವಕರೇ ಹೇಳ್ತಾನೆ. मैं देख रहा था, मैं ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಅಂತ, मेरी चप्पल पहने है, और नंदे स्लिपर ಹಾಕೊಂಡು और मुझे समझा रहे हैं, ಅದಕ್ಕೆ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. मैंने कहा, ಆಗ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, कोई बात नहीं, ಬಿಡಿ ವಿಚಾರ ಬಿಡಿ, सुबह दूसरी खरीद लूंगा, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬೇರೆದನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀನಿ. आपकी चप्पल नहीं गई क्या कीमत है, ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅದೇ ಅದ್ಭುತ, ಅದೇ ಆಶ್ಚರ್ಯ. ವಾವ್, ನಾನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಒಂದು ಹೊಸ ಚಪ್ಪಲಿ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಪ್ಪ, ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲಿ ಹೋಗಿಲ್ವಲ್ಲ, ಎಂತ ಅದ್ಭುತ ಅಲ್ವಾ, ಅದೃಷ್ಟವಂತ ನೀನು ಅಂತ ಹೇಳ್ದ. फिर मैंने देखा, मत ನೋಡಿದೆ. फिर मैंने देखा कि एक बिस्तर की चादर गायब है, कमरे में आया था. लेकर उद्घाटन करके कमरे में आया. कमरे में आया तो वहां की चादर, बिस्तर का चादर, ಕೆಳಗೆ ಹಾಸುವಂತಹ ಒಂದು ಬೆಡ್ಶೀಟ್, ಚಾದರ್ ಗಾಯಬ್. ಲೇಖಕರ ಮತ್ತೊಂದು ವಸ್ತು ಗಾಯಬ್. ಮತ್ತೊಂದು ವಸ್ತು ಯಾವುದು? ಬಿಸ್ತರ್ಗೆ ಚಾದರ್, ಹಾಸುವಂತಹ
ಒಂದು ಹೊದಿಕೆನೂ ಕೂಡ ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗಿದೆ. सो मैंने ಆಯೋಜನಕರ್ತಾओं से कहा, ನಾನು ईमानदार ಸಮ್ಮೇಳನದ ಆಯೋಜನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಹೇಳಿದೆ. ಏನಂತ ಹೇಳಿದಂತೆ तो उन्होंने जवाब दिया और उत्तरसिदंते होटल वाले ने दुल्हने को भेज दी होगी, दूसरा आ जाएगी, पर दूसरा आई नहीं. ಹೋಟೆಲ್ನವರು ತೊಳೆಯಕ್ಕೆ ಅಂತ ತಗೊಂಡೋಗಿರ್ಬೇಕ್ರಿ, ಏನೆಂದು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಆಗಿದೆ. ಬಿಸ್ಲಾಕ ಚಾದರ್ ಹಾಸುವಂತ ಹೊದಿಕೆ ಕೂಡ ಎಸ್ಕೇಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಗಾಯಬ್ ಆಗಿದೆ, ಚೋರಿ ಹೋಗಿಯಾ है. फिर भी आयोजनकर्ता ईमानदार सम्मेलन के आयोजनकर्ताओं को सो कहा, तो उनको जवाब था होटल वाले ने दुल्हने को भेज दी होगी, दूसरा आ जाएगा, मेरे तो बरुते पर दूसरा आया नहीं. अरे मेरे तो दूसरा आया नहीं, मेरे बदले ಇಲ್ಲ. ಇದನ್ನು ನೋಡಿ, ಒಂದು ಚಪ್ಪಲಿ ಹಾಕೊಂಡ್ರು ಬಿಸ್ತಾರ ಚಾದರ್ इसके. ಎರಡನೇ ದಿನ दूसरे दिन बैठक में जाने के लिए धूप का चश्मा खोजने लगा. ಬೇರೆ ದಿನ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಹೋಗೋದಕ್ಕೋಸ್ಕರ और कूलिंग ग्लास धूप का चश्मा कूलिंग ग्लास हुड़कता इತ್ತು. तो नहीं मिला, ಅದು ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಕೂಲಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ धूप का चश्मा ಕೂಡ ಸಿಗಲಿಲ್ಲ. सॉरी बोले इसला. दूसरे दिन गोष्ठियां शुरू हो गई. ಬೇರೆ ದಿನ ಗೋಷ್ಠಿಗಳು ಶುರುವಾದವು. रात को गोष्ठियों से लौटा, ರಾತ್ರಿ ಆಗಿದ್ದು ಗೋಷ್ಠಿಯಿಂದ ಬಂದಂತೆ देखा, ಗೋಷ್ಠಿಗೆ ನೋಡಿದರೆ कि दो और चादरें गायब है. ಮತ್ತೆರಡು ಬೆಡ್ಶೀಟ್ಗಳು ಎಸ್ಕೇಪ್, ಹೊದಿಕೆಗಳು ಎಸ್ಕೇಪ್ ಅಂತೆ. ಮೊದಲೇ ಒಂದು ಹೋಗಿತ್ತು, ಮತ್ತೀಗ ಎರಡು ಚಾದರ್, ಮತ್ತೆರಡು ಹೊದಿಕೆಗಳು ಏನಾಯ್ತು ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ತೀನೋ ಚಲಿ ಗई, ಮೂರು ಹೋದವು. दूसरे दिन बैठक में जाने के लिए धूप का चश्मा खोजने लगा. ಬೇರೆ ದಿನ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೋಗೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೂಲಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो नहीं मिला, ಸಿಗಲಿಲ್ಲ. शाम को था, संध्या होಗಿತ್ತು. मैंने एक दो लोगों से कहा, ನಾನು ಒಬ್ಬರಿಬ್ಬರಿಗೆ ಹೇಳಿದೆ. तो बात फैल गई, ವಿಚಾರ ಹರಡಿತು. ನೋಡ್ರಿ ಕೂಲಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಎತ್ಕೊಂಡಾರೆ ಅಂತ ಯಾರ ಮುಂದೆ ಹೇಳಿದ್ರು, ಇಬ್ರು ಮುಂದೆ. ಅವ್ರು ಹೇಳಿ ಸಮಯಕ್ಕೆ ಹರಡಿಸ್ರು. इसी समय बगल के कमरे में हल्ला हुआ. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪಕ್ಕದ ರೂಮಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು, ಹಲ್ಲಾ ಹುವಾ, ಕಳ್ಳತನವಾಗೋಗಿತ್ತು. अरे मेरे ब्रीफकेस कहाँ चला गया, यहाँ तो रखा था. ಪಕ್ಕದ ರೂಮಲ್ಲಿ ಹಲ್ಲಾ ಹುವಾ था, ಚೋರಿ ಆಗಿತ್ತು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅರೆ ನನ್ನ सूटकेस ब्रीफकेस अल्वा, ब्रीफकेस कहाँ चला गया, सूटकेस ಎಲ್ಲಿ ಹೋಯಿತು, यहाँ तो रखा था, ಇಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದೆ. मैंने एक दो लोगों से मैंने पूछा, उसमें पैसे तो नहीं थे. ನಾನು ಕೇಳಿದೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ,
ಅದ್ರಲ್ಲಿ ನಾನು ಹಣ ಇಟ್ಟಿದ್ಯಾ, ಹಣ ಇತ್ತ ಅಂತ ಕೇಳ್ದ. ಆಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಜವಾಬ್ ಇಲ್ಲ, ಪೈಸೆ ನೈತೆ, ಹಣವಂತೂ ಇಲ್ಲ, ಕಾಗದಂತೆ, ಕಾಗದಗಳು ಇದ್ವು, ಕಾಗದಗಳು ಇದ್ವು. सूटकेस में क्या था? कागज थे। सूटकेस में क्या था? कागज था। सूटकेस में क्या था? कागज था। होती इसलिए करते हो अंडरस्टैंड। सूटकेस में क्या था? कागज था। मैंने कहा तो मिल जाएगा। आगे आते सिगुत बिड़ी, हण इधरेनो पैसे होता तो नहीं मिलता था, कागज था ना, मिल जाएगा, सीधे। मैंने बिना धूप का चश्मा लगाए बैठक में पहुंचे। नानु कूलिंग ग्लास इल्देने वेदिके मेले कुत्कुंडे। बैठक में 15 मिनट चाय की छुट्टी हुई। 15 मिनट समास याವುದು? समास। 15 मिनट की छुट्टी हुई। 15 ನಿಮಿಷಗಳ ವಿರಾಮ ಆಯಿತು. ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ 15 ನಿಮಿಷದ ವಿರಾಮ ಆಯಿತು ಮಕ್ಕಳ. ಆಗ लोग ने सहानुभूति प्रकट की। अंडरलाइन सहानुभूति। कौन सा समास? सॉरी, संधि, दीर्घ संधि। संधि दीर्घ संधि। सहान प्लस अभूति, सॉरी, सहान प्लस अनुभूति, सहान प्लस अनुभूति, सहानुभूति, दीर्घ संधि। ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ सब लोगों ने सहानुभूति प्रकट की। अयो पाप लेट कलच कूलिंಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಯಾರು ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ, ಹಂಗಾಗಬಾರ್ದಾಗಿತ್ತು ಪಾಪ. ಹೀಗೆ ಸಹಾನುಭೂತಿಯನ್ನ ಪ್ರಕಟಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. एक सज्जन ने आए, सज्जन व्यंजन संधि, व्यंजन संधि। एक सज्जन ने आए, ಒಬ್ಬ सज्जन आया। ಒಬ್ಬ सज्जन मीन्स ಒಬ್ಬ ಸತ್ಯವಂತ ಬಂದ। कहने लगे, बड़ा सत्यವಂತ ಏನು, ಸತ್ಯನಿಷ್ಠ ಇದ್ದಂಗೆ ಸಜ್ಜನ್, ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಬರ್ತಾನೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, बड़ी चोरियां हो रही है, इस सम्मेलन में बहुत चोरियां हो रही है। ಈ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಳ್ಳತನಗಳಾಗ್ತಿವೆ। देखिए आपका धूप का चश्मा ही चला ನೋಡಿ, ನಿಮ್ಮ ಕೂಲಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಕೂಡ ಕಳ್ಳತನ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ। तुम्हारा धूप का चश्मा भी चोरी हो गया। धूप का चश्मा अल्वा ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಯಾವ ಹೇಳಿದೆ ಅಂತ? चप्पल, चादर, ब्रीफकेस और कूलिंग ग्लास, धूप का चश्मा चला गया। वहाँ धूप का चश्मा लगाए थे, ಆದರೆ ಆ ಹೇಳುವಂತವನೇ ಏನಿದ ಕೂಲಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಅನ್ನ ಹಾಕಿಕೊಂಡಿದ್ದ। वहाँ धूप का चश्मा लगाए थे, ಅವನೇ ಕೂಲಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಅನ್ನ ಹಾಕೊಂಡಿದ್ದ। मुझे याद था, लेकिन क्योंकि नेनपु करते, एक दिन पहले वहाँ धूप का चश्मा नहीं लगाए थे। ಬಂದಂತ ದಿನದಲ್ಲಿ ಅವನು ಕೂಲಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಹಾಕೊಂಡಿಲ್ಲ, ಈಗ ನೋಡಿದ್ರೆ ಕೂಲಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಹಾಕೊಂಡವನೇ। मैंने देखा, ना कूलिंग ग्लास ನೋಡಿದೆ, जो चश्मा वहाँ लगाए थे और चश्मा ಹಾಕೊಂಡಿದ್ದ वहाँ मेरा ही था, ಅದು ನಂದೇ ಆಗಿತ್ತು। ಆ धूप का चश्मा मेरा ही था, ನಂದೇ ಆಗಿತ್ತು। ಅವನೇ ಬಂದು बहुत चोरियां हो रही है, आपका धूप का चश्मा ही चोरी हो गया ಅಂತ ಅವನಿಗೆ ಉಪದೇಶ ಕೊಡೋಣ।
ಹೆಂಗ್ ಆಗಿಬೇಕಿತ್ತು ನಮಗೆ कहने लगे कहते आपने चश्मा लगाए नहीं था मैंने कहा ನೀವು ಕನ್ನಡಕವನ್ನು ಹಾಕಿರಲಿಲ್ಲ मैंने कहा रात को क्या चांदनी में धूप का चश्मा लगाया जाता है ಏನ್ರಿ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಈ ಚಾಂದನಿಯಲ್ಲಿ ಈ ಬೆಳದಿಂಗಳಲ್ಲಿ ಚಾಂದನಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಬೆಳದಿಂಗಳಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಕುಲಿಂಗ ಸಾಕ್ತಾರೆ ಏನ್ರಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಏನ್ರಿ ಸಾಹೇಬ್ ಕುಲಿಂಗ ಸಾಕಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ ಅವಾಗ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟ ಹೌದಾ ಒಳ್ಳೆ ಉತ್ತರದಲ್ಲ ಸಿಗ್ತಲ್ವಾ ಈ ಒಂದು ರಾತ್ರಿ ಈ ಬೆಳದಿಂಗಳಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಕುಲಿಂಗ ಸಾಕ್ತಾರ ಚಾಂದಿನಿ ಬೆಳದಿಂಗಳಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರ ಅಂತ ಅಲ್ಲ मैंने कमरे की टेबल पर रख दिया था पापा अंडरलाइन टेबल एज वेरी इंपॉर्टेंट है टेबल धूप का चश्मा कहाँ रखा था धूप का चश्मा कहाँ रखा था टेक्स्ट बुक लेके ಎಲ್ಲ क्वेश्चन जाओ धूप का चश्मा कहाँ रखा था लेखक ने धूप का चश्मा कहाँ रखा था टेबल पर रख दिया था वहां से उठाकर आए थे उन्हें सज्जन मैंने उन्हें देखा था वह मेरा चश्मा लगाए इत्मीनान से बैठा था ಅವನು ಕುಲೆಲ್ಲ ಹಾಕೊಂಡಿದ್ದ ಅವನು ಎಷ್ಟು ಚಶ್ಮಾ ಲಗಾಯ ಆ ಕನ್ನಡಕ ಹಾಕೊಂಡು ಇತ್ಮಿನಾನ್ ಸೆ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಭರವಸೆಯಿಂದ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದ ಅಂದ್ರೆ ಅದು ಒಂದೇ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಇತ್ಮಿನಾನ್ ಸೆ ಅಷ್ಟೇ ಭರವಸೆಯಿಂದ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದ ಆಯ್ತಾ रात को लौटा ಮೂರನೇ ದಿನ ರಾತ್ರಿ ಬರ್ತಾರೆ तो कुछ रात थी ಸ್ವಲ್ಪ मौसम ಬದಲಾಗಿತ್ತು ಸೊ थोड़ी ठंडा भी थी ಸ್ವಲ್ಪ ಚಳಿಯೂ ಇತ್ತು मैंने सोचा ಲೇಖಕರು ಯೋಚಿಸಿದ್ರು बिस्तर से कंबल निकालो ಈಗ बिस्तर से कंबल निकालो ಈಗ ಒಂದು ಕಂಬಳಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ತುಂಬಾ ಚಳಿಯಾಗಿತ್ತು ನೋಡಿದ್ರ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚಳಿ ಇತ್ತು ಏನ್ ಚಳಿ ಇದ್ದಾಗ ತುಂಬಾ ನಡ್ಕೋದಲ್ವಾ ಆ ನಡ್ಕೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಂಬಳಿ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಆ ಕಂಬಳಿ ಜೊತೆ ಕಂಬಳಿ ತೆಗೆದ್ರೆ ನಿಕಾಲು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಂತ ಹೋದ್ರೆ ಕಂಬಲ್ ಬಿ ಗಾಯ ಆ ಕಂಬಳಿನೂ ಕೂಡ ಕಳ್ಳತನವಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ ಫಿರ್ ಹಲ್ಲಾ ಹುವಾ ಮತ್ತೆ ಕಳ್ಳತನ ಆಯಿತು ಫಿರ್ ಕಾ ಹಲ್ಲಾ ಹುವಾ ಹಲ್ಲಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ ಆಯಿತು स्वागत समिति के मंत्री आए स्वागत समितिಯ ಮಂತ್ರಿ ಬಂದರು ಯಾಕೆಂದ್ರೆ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನ ಒಂದು ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಇರುತ್ತೆ ಆ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಮಂತ್ರಿಗಳು ಬರ್ತಾರೆ ಈಗ ಒಂದು ಕೈ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಆಯೆ ಮತ್ತೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬಂದರು ಮಂತ್ರಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು डांटने लगे ಮಂತ್ರಿಗಳು ಮಾಡಿ मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे ಏನಂತ तुम लोग क्या करते हो ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ तुम्हारे ड्यूटी यहाँ है ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿರುತ್ತೆ तुम्हारे रहते चोरियां हो रही है ನೀವಿದ್ರೂ ಕೂಡ ಕಳ್ಳತನವಾಗ್ತಿದೆಯಾ ಯಾ ईमानदार सम्मेलन है ಇದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನ बाहर यहाँ चोरी
बदनामी होगी। ನೋಡಿ ಕ್ವಶನ್ ನೋಡಿ, मंत्री मूರು 4 वाक्यಗಳಲ್ಲಿ मंदिर का कार्यकर्ताओं के बीच क्या वार्तालाप हुआ? यस, देखो आंसर कहता तुम लोग क्या करते हो? तुम्हारे ड्यूटी यहाँ है, तुम्हारे रहते चोरियां हो रही है या ईमानदार सम्मेलन है? बाहर यहाँ चोरी की बात फैली तो कितना बदनामी होगी। ಎಷ್ಟು ಕೆಟ್ಟದ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತವನ್ನೇ ಕहा, ಆಗ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹೇಳ್ತಾರೆ हम क्या करें, ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ? अगर मान सम्मान या डेलीगेट यहाँ वहाँ जाए तो क्या हम उन्हें रोक सकते हैं? ಮಾನ್ಯ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ सर ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। मंत्री ने गुस्से से कहा, मंत्री सिद्धिंद्र ಹೇಳ್ದ, मैं पुलिस को बुलाकर यहाँ सबकी तलाशी करवाता हूँ, ನಾನು ಪೊಲೀಸಿಗೆ ಕರೆದು ಎಲ್ಲರ ಶೋಧವನ್ನ ಮಾಡಿಸ್ತೇನೆ, ಕಳ್ಳರನ್ನ ಹುಡುಕಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅಂತ ಸಾರೆ लेखक अलर्ट आगी मैंने समझाया। लेखक ಹೇಳಿದ್ರು ऐसे हरगिज मत कीजिए ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ ಸಾಹೇಬ್ರೆ। ईमानदार जन सम्मेलन में पुलिस ईमानदार की तलाश ले, ईमानदार सम्मेलनದಲ್ಲಿ ईमानदार ಒಂದು ಶೋಧ ಮಾಡೋದು ಪೊಲೀಸರು। ಅಯ್ಯೋ ಈ ಬಡಿ ಅಶೋಭನೀಯ ಬಾತ್ ಹೋಗಿ ಇದು ತುಂಬಾ ಕೆಟ್ಟ विचार आते। फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी गड़बड़ी होगी, इन ದೊಡ್ಡ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಗಡಿಬಿಡಿ ಆಗೋದು ಸಹಜ ಅಂತ ಹೇಳಿ ಲೇಖಕರು ಅಂದ್ರೆ ಸಮಾಧಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ। ಹೀಗೆ ಕಥೆ ಮುಂದುವರಿತು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಈ ಕಥೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪ